नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 25 जानेवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट इयरबुक, स्पॉटलाईट MCQ बुक जे आहे, तर या दोन्ही पुस्तकांच्या पोस्टल सर्व्हिससाठीचे के सागरचे आणि स्कॉलरचे नंबर तुमच्यासमोर आहेत. 9923906500, 8446430119. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर kesagarOnline.com, ॲमेझॉन, Cart91, फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा पुस्तकं आहेत. आणि स्पॉटलाईट रायटिंग फोरम जॉईन करण्यासाठी spotlightritingforum@gmail.com या मेल ID वर तुम्ही IAS आणि MPSC संबंधीचे जे काही मॉड्यूल्स आहेत त्याकरता मेल करू शकता. आजचा जो पहिला न्यूज आहे आपली, ती मराठी साहित्य संमेलनासंबंधीची आहे. 94वे मराठी साहित्य संमेलन जे आहे ते 26 ते 28 मार्च 2021 दरम्यान गोखले शिक्षण संस्था नाशिक येथे होणार आहे. आणि याच्या अध्यक्षपदाची जी काही माळ आहे ती आता जयंत नारळीकरांच्या गळ्यात पडलेली आहे. डॉक्टर जयंत नारळीकर जे खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथा लेखक आहेत. 24 जानेवारी 2021 रोजी बहुमताने 94व्या मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. आता संमेलनाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथा लेखकाची निवड करण्यात आलेली आहे. सो MCQ करता हा मुद्दा महत्त्वाचा आहे की पहिल्यांदाच खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथा लेखकाची निवड यासाठी झालेली आहे. किर्लोस्करमध्ये ज्यावेळेस डॉक्टर जयंत नारळीकर लिहायचे, आता एक किर्लोस्कर मासिकं होती एकेकाळी की जिच्यामधून सुरुवातीचा जो काळ आहे बघा, साहित्य जे आलेलं आहे, तर तिच्यामध्ये डायरेक्टली अशी पुस्तकं किंवा असा प्रकार नव्हता. मासिकं राहायची किंवा मग 6माही वार्षिक अंक राहायचे, जिच्यामध्ये लोक लेखन करायची. नंतरच्या काळात ते लेखन मग प्रकाशित झालेलं आहे सगळं संकलन करून वगैरे. तर सुरुवातीचा काळ असा होता आणि ह्या मासिकांची डिमांड पण खूप होती. सो किर्लोस्करमध्ये डॉक्टर जयंत नारळीकर यांची एक कथा प्रकाशित झाली होती. त्यावेळेस मुकुंदराव किर्लोस्कर जे होते ते त्यांना म्हटले होते की तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हाल, आणि ते आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. आणि ती आठवण त्यांनी शेअर केली. संमेलनाचे जे उद्घाटक असतील ते राजकीय नसणार, ते साहित्यिकच असतील असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की कुठल्याही राजकीय व्यक्तीला संमेलनाचं अध्यक्षपद न देता उद्घाटक न बनवता त्या जागी साहित्यिकच उद्घाटक असेल. म्हणजे 94व्या साहित्य संमेलनामध्ये उद्घाटक आणि अध्यक्ष हे दोघी जे आहेत ते साहित्याशी जोडलेले असणार. सद्य परिस्थितीबाबत डॉक्टर जयंत नारळीकर काय म्हटलेत की तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या समाजामध्ये विज्ञानवाद दिसत नाही. म्हणजे काय, आज तुम्ही बघा टेक्नॉलॉजी जी आहे ती सर्वदूर वापरली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, सिम्पल म्हणजे कॉमनमधला कॉमन मॅन जो आहे तो आज सोशल मीडिया वापरतो. मग तो शेवटी तंत्रज्ञानाचाच वापर करतोय, पण तो विज्ञाननिष्ठ आहे का? तो विज्ञाननिष्ठ नाही है ना, हे वारंवार आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळे हे खूपच अचूक त्यांनी हे केलेलं आहे. हे जे वाक्य आहे हे सरळ निबंधाचा विषय आहे बघा हा, की तंत्रज्ञान वापरणारी जी काही पिढी आहे, जो काही समाज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सायंटिफिक टेम्पर दिसत नाही. आणि ही जी गोष्ट आहे ती फंडामेंटल ड्युटीमध्येही सांगितलेली आहे. फंडामेंटल ड्युटीमध्ये आहे, तुम्ही शास्त्रीय पद्धतीने गोष्टी बघितल्या पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर डॉक्टर जयंत नारळीकर यांची काही ग्रंथसंपदा जर तुम्ही बघितली तर आकाशाशी जडले नाते, नभात हसरे तारे, वामन परत न आला, यक्षाची देणगी, अभयारण्य, व्हायरस, प्रेषित, अंतराळातील भस्मासूर, टाईम मशीनची किमया, उजव्या सोंडेचा गणपती, 3 महानगरातील माझे विश्व. याच्यावर 3 महानगरातील माझे विश्व जे आहे, तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे पेपर बघितले तर त्याचा संदर्भ तुम्हाला इथं लागेल. जर तुम्हाला आठवत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हिंदीमधील ग्रंथ पण आहे त्यांचा पार नजर के, आणि इंग्रजीमध्ये जे आहे द रिटर्न ऑफ वामन, द ॲडव्हेंचर, द कॉमेट. म्हणजे हिंदी, मराठी आणि इंग्रजी या 3ही भाषांमध्ये लेखन आहे. इम्पेरियल बँक जी आहे ती बँक आणि पहिलं सरकारी बँक विलिनीकरण. तर आपण बघितलेलं आहे लोकसत्तामध्ये एक सदर चालू आहे की मध्यवर्ती बँक किंवा रिझर्व्ह बँक, त्याची हिस्ट्री, त्याच्याशी रिलेटेड ज्या काही बाबी आहेत, दर सोमवारी हे सदर असतं. आता याच्यामध्ये इम्पेरियल बँक आणि पहिले सरकारी बँक विलिनीकरण या संबंधी त्यांनी दिलेलं आहे की भाग भांडवलामध्ये सरकारची गुंतवणूक असलेल्या 3 बँका होत्या. एक बँक ऑफ कलकत्ता 1806 मध्ये स्थापन झाली आणि 1809 मध्ये या बँकेचं नाव झालं बँक ऑफ बेंगॉल. बँक ऑफ बॉम्बे 1840,
बँक ऑफ मद्रास 1843. या तीनही बँका ज्या आहेत त्या जानेवारी 1921मध्ये इम्पेरियल बँकेमध्ये त्यांचं विलिनीकरण झालं. सो बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास या तीनही बँका यांचं इम्पेरियल बँकेमध्ये जानेवारी 1921मध्ये विलिनीकरण झालं. याचाच अर्थ काय की 1921 जानेवारी तेव्हा देशातल्या पहिल्या मध्यवर्ती बँकेची स्थापना इम्पेरियल बँकेच्या रूपाने करण्यात आली होती. सो फॅक्ट आर्टिकल बरंच मोठं आहे, तुम्ही वाचू शकता लोकसत्ताला, पण त्याच्यातला महत्त्वाचा जो क्रक्स आहे तो हाच. जॉईंट थिएटर कमांड. जॉईंट थिएटर कमांड जे आहे की तिन्ही दलांचं एकत्रित असलेलं मुख्यालय. त्याच्यामध्ये सैन्य दल, नौदल, हवाई दल यांचा समन्वय तर आपल्याकडे आहे, परंतु तिन्ही दलांच्या एकात्मिकतेसाठी भविष्यात जॉईंट थिएटर कमांड उभारण्यात येणार आहे. यासाठी विविध देशातील लष्करी संरचनांची माहिती घेण्यात येते. कशा पद्धतीने, जसं आपण आपलं संविधान बनवत असताना कितीतरी देशांच्या संविधानाचा अभ्यास केला होता, द सेम वे संरक्षणासाठीचं जे काही जॉईंट थिएटर कमांड आहे त्याच्याकरताही आपण इतर देशांच्या लष्करी एकंदर याच्या संबंधीची माहिती घेतोय. इम्पेरियल बँक ऑफ इंडिया, त्याचं हे लोगो आहे बघा, अंडर द इम्पेरियल बँक ऑफ इंडिया 1920. इम्पेरियल बँकेचं बोधचिन्ह. ओके, हे दोन सिंह आहेत, त्यांच्या हातामध्ये जो आहे तो फ्लॅग आहे ना. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर्मनी जे आहे ते ट्रम्प यांना करोना बरं करणारा औषध वापरणार आहे. आता एकतर लसी ज्या आहे तर लसीचा पुरवठा मागणीच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी कमी आहे, उत्पादन बऱ्यापैकी त्याचं कमी आहे, आणि ह्या सर्व याच्यामध्ये मग ट्रम्प जे आहेत ते आता करोना बरे करणारा औषध जे आहे, तर ट्रम्प यांना ज्या औषधाने करोनापासून त्यांना बरं गेलं ते औषध जर्मनी वापरणार आहे. मग हे औषध काय आहे, तर याचं वैद्यकीय पारिभाषिक नाव जे आहे ते REGN-CoV-2, तर हे त्याचं नाव आहे. प्रयोगशाळेत तयार केल्या जाणाऱ्या 2 प्रकारच्या प्रतिपिंडांचं मिश्रण याच्यामध्ये आहे. आता एक विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींपासून प्रतिपिंडांची निर्मिती केली जाते. अमेरिकी कंपनी जी आहे रिझरॉकनकडून ही प्रतिपिंड थेरपी विकसित करण्यात आलेली आहे. आता नियामक संस्थांची मान्यता मिळण्यापूर्वीच या थेरपीचा वापर सुरू करण्यात आला. असं या पर्टिक्युलर कोविड-19च्या काळात असं झालेलं आहे की एखादं औषध असेल, एखादी थेरपी असेल, त्याच्यासाठी सर्व ज्या काही नियामक संस्था आहेत त्यांची मंजुरी घेण्याआधीच त्याचा वापर सुरू करण्यात आला. कारण एकीकडं कोविड-19चं जे काही संकट होतं आणि त्याच्यातून पटकन बाहेर पडायचं, मग तिच्यामध्ये है ना रेड टेप मेकॅनिझम असेल किंवा जी काही प्रोसेस आहे ती छोटी करण्यावर भर दिला गेला. बऱ्याचदा याचा निगेटिव्ह इम्पॅक्टसुद्धा होतो. कोरोना विषाणू जे आहे ते मानवी पेशींवर कब्जा करण्यासाठी, त्या भागाला चिकटण्यासाठी संसर्गविरोधी प्रोटीनची निर्मिती याच्यात करण्यात आलेली आहे, आणि विषाणूच्या स्पाईक प्रोटीनच्या विविध भागांना चिटकून त्याचं स्वरूप विस्कळीत करण्याचं कार्य प्रतिपिंडांकडून केलं जातं. ते जे स्पाईक्स आहेत, म्हणजे तुम्ही करोना विषाणू जर बघितला तर तिच्यावर असे स्पाईक्स आहेत बघा, स्पाईक प्रोटीन, आणि म्हणूनच त्याला ते क्राऊनसारखं दिसतं. ते जे स्पाईक प्रोटीन आहे याच्यावर हे प्रतिपिंड चिटकणार आणि त्याचं स्ट्रक्चर विस्कळीत करणार, अशा पद्धतीने ते काम करतं. आता काल आपण बघितलं होतं की ब्राझीलचे जे अध्यक्ष आहेत जेल बोल्सोनारो यांनी भारताचे आभार मानले होते, आणि त्यांनी म्हटलं होतं की हनुमान जशी संजीवनी बुटी घेऊन आला होता तसंच भारताने पण आम्हाला संजीवनी बुटीच्या रूपामध्ये लस पोहोचवली आहे. 20 लाख आपण डोस त्यांना दिलेत, आणि मग तिच्यामध्ये त्यांनी धन्यवाद भारत आणि हा हनुमान संजीवनी बुटीचा तो पर्वतच घेऊन जातोय बाबा, तर ते ट्विट केलेलं चित्र आहे. ओब्रिगॅड ऑफ इंडिया, म्हणजे हे त्यांच्याकडचं धन्यवाद. सो इंडिया आणि मग हा ब्राझील. ओके, तर हे चित्र एक महत्त्वाचं आहे, टिपिकल, आणि तर ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. संरक्षण क्षमता महोत्सव. आता संरक्षण क्षमता महोत्सव हा हरित स्वच्छ ऊर्जेसाठी आहे. याचा उद्देश काय की देशातली ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षणासाठी केंद्र सरकारने हा महोत्सव सुरू केलेला आहे. मग याच्यामध्ये एनर्जी आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, एन्व्हायरमेंट आहे, आणि या सर्वांसाठी केंद्र सरकारने महोत्सव सुरू केला. आयोजक जर तुम्ही बघितले तर पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना PCRA हे याचे आयोजक आहे. सो पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या अंडर प्रोजेक्ट आहे. जीवाश्म इंधन जे आहे त्याच्या खर्चाला आळा घालणं आणि त्याच्यामुळे सरकारी तिजोरीवरचा ताण कमी करणं. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे जे काही हरितगृह वायू म्हणजे जे काय प्रदूषण होतं आहे त्याच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती करणं, असं याच्यामध्ये होणार आहे. आणि त्याच्यामुळे संरक्षण क्षमता महोत्सव येत्या काळात आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. नेपाळचे जे पंतप्रधान आहेत ओली यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. नेपाळचे पंतप्रधान खडक प्रसाद शर्मा ओली किंवा PK ओली यांना म्हटलं जातं. आता सत्ताधारी पक्ष जो आहे नेपाळ कम्युनिस्ट पक्ष, तर त्यांच्या केंद्रीय समितीने हा निर्णय घेतला.
पुष्पकुमार दहल प्रचंड आणि माधव कुमार नेपाल असे हे 2 माजी पंतप्रधान होते. यांच्या गटाने बैठक बोलवली होती आणि तिच्यातून मग त्यांनी यांना बाहेरचा रस्ता दाखवला. का दाखवला असा? कारण यांनी एकतर संसदेचं विसर्जन केलं, आपण बघितलं होतं मागे, आणि त्यामुळे राजकीय अनागोंदी माजली होती. आता तिच्यात इश्यू असा आहे की सत्ताधारी पक्षामध्ये 2 गट झालेत. म्हणजे एक ओली यांचा गट आणि हे जे माजी पंतप्रधान आहेत त्यांचा एक गट. आता नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचं जे चिन्ह आहे ते आहे सूर्य. मग आता हे निवडणूक चिन्ह कोणत्या गटाला द्यायचं यासाठी निवडणूक आयोग कागदपत्र आणि कायद्याचा अभ्यास करतोय. तर बघूया त्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्टी होतात. पण ओली यांनी आपल्याला बरेच प्रॉब्लेम क्रिएट केले होते. एक तर नकाशा, त्यांनी जो मॅप भारत आणि नेपाळचा नव्याने रिलीज केला होता, नेपाळचा मॅप, काला पाणी, लिम्पिया, धुरिया, आपण बघितलेलं आहे. आपले इयरबुकमध्ये मॅप सगळे दिलेले आहेत, ते बघा की ते सगळी ठिकाणं त्यांनी स्वतःच्या याच्यात दाखवली होती. आणि ही कम्युनिस्ट पक्ष जो आहे नेपाळ कम्युनिस्ट पक्ष आणि त्याच्यामध्ये चायनाचं जे सरकार आहे त्यांच्यामध्ये आता कम्युनिस्ट म्हटल्यानंतर बऱ्यापैकी आयडिओलॉजीज ना सेम आणि त्या पद्धतीने ते जवळ आलेत. आणि ओली यांनी बराच त्रास आपल्याला दिलेला आहे डायरेक्ट इनडायरेक्टली. आणि असं म्हटलंही जातं की हे सगळं भारताने घडवून आणलेलं आहे, तर असूही शकतं म्हणजे, आणि केलंच पाहिजे. असं आपल्याला त्रास दिल्यानंतर सुट्टी द्यायची नसते. ऑस्ट्रेलिया व गुगल प्रकरण जे आहे तर हे आपण जाणून घेणार आहोत. आता काय होतं बघा, याच्यामध्ये काय आहे की गुगल आणि फेसबुक दोघी याच्यात आहेत, है ना, ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत काय, किंवा तुम्ही आता बघा की फेसबुक जे आहे किंवा मग गुगल जे आहे, तर बरेचसे जे आपले न्यूजपेपर किंवा ज्या वृत्तसंस्था असतात त्यांच्या ज्या न्यूज असतात ते ही लोक डायरेक्टली यूज करतात. आता फेसबुक आणि गुगलचे जे काही श्रोता वर्ग आहे तो केवढा आहे हे मी तुम्हाला नव्याने सांगायला नको. भारतामध्ये केवढी पॉप्युलॅरिटी, आणि ती सर्वदूरच आहे सोशल मीडियाची. तिच्यामुळे काय होतं की ज्या लोकल वृत्तसंस्था आहेत त्या लोकल वृत्तसंस्थांनी तयार केलेल्या न्यूज ही लोक फुकटात वापरतात आणि त्याच्यावर पैसे कमवतात. कारण त्या न्यूज इतक्या बघितल्या जातात की भरपूर लोक याच्यावर येतात, भेट देतात, गुगलवर वेळ घालवतात आणि त्याच्यामुळे यांना ॲड पण मिळतात, म्हणजे जाहिराती मिळतात आणि तिच्यातून हे बक्कळ पैसा कमवतात. म्हणजे जी गोष्ट यांनी कधी केलेली नाही आहे ती उचलायची आणि फक्त टाकायची, है ना, म्हणजे कॉपी पेस्ट. एखाद्याचं काम आहे ते उचललं, तुम्ही टाकलं. सो हा जो सगळा मुद्दा आहे, तर हेच प्रकरण जे आहे ते प्रत्येक देशात होतं. ऑस्ट्रेलियाने काय केलं, ऑस्ट्रेलियाच्या संसदेने वृत्तमाध्यमाच्या बातम्या वापरल्या गेल्यास ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांना गुगलने स्वामित्व शुल्क देणं बंधनकारक करू पाहणारा एक कायदाच आणला की जर तुम्ही ह्या बातम्या वापराल तर त्याच्यासाठी तुम्हाला जे मूळ त्या बातमीदार आहेत जे ते तयार करतात त्यांना तुम्ही जे ॲडमधून पैसे कमवताय त्याचं स्वामित्व शुल्क द्यावं लागेल, कारण तो त्यांचा कॉपीराईट, त्यांनी ते काम केलेलं आहे. गुगलप्रमाणेच बातम्यांचा संक्षिप्त अंश जो आहे तो फेसबुकवर पण प्रकाशित होतो. मग आता ऑस्ट्रेलियातल्या वृत्तमाध्यमांच्या बातम्या गुगल फेसबुकवर प्रकाशित करतं, त्याला जाहिराती मिळतात आणि गुगल फेसबुक जे आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिक तिच्यावर असल्यामुळे त्या गोष्टी होतात आणि त्यांना पैसा मिळतो. ऑस्ट्रेलियाने या बाबींचा अभ्यास केला आणि हा कायदा आणला. आता गुगलची भूमिका काय, तर गुगल काय म्हटलं की आम्ही ऑस्ट्रेलियातलं सर्च इंजिन बंद करून टाकू जर तुम्ही असा त्रास दिला आम्हाला, आमच्याकडून पैसे मागितले. म्हणजे काही लोकांची वृत्ती असते बघा की बाबा आम्ही म्हणू तेच खरं, आम्हाला पाहिजे तसं करू देत, तसला हा प्रकार झाला. फेसबुकची काय भूमिका आहे, ऑस्ट्रेलियातील नागरिकांना काहीही पोस्ट करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. किंवा फेसबुकमध्ये ऑस्ट्रेलियन नागरिकांना आम्ही काही काम करू देणार नाही, तिथं पोस्ट करू देणार नाही, सामान्य नागरिक तिथं जाऊन जे काही फेसबुकवर आज त्याचा अकाउंट चालवतो ते करू देणार नाही. ऑस्ट्रेलियाची भूमिका एकदम स्पष्ट आहे. ऑस्ट्रेलियाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी फार क्लिअर करून दिलेलं आहे की ऑस्ट्रेलियात व्यवसाय करायचा असेल तर या धोरणाच्या अधीन राहूनच करावा लागेल. म्हणजे ती एक आहे की फर्म स्टेप तुम्हाला घ्यावी लागते. फ्रान्स आणि स्पेनचं उदाहरण आपल्या समोर आहे, त्यांनीही अशाच गोष्टी घेतल्यात. ऑस्ट्रेलियाची वृत्तमजकूर विभागातून मिळणाऱ्या उत्पन्नातील 10% वाटा, म्हणजे ऑस्ट्रेलियाही वृत्तमजकूर विभाग जो आहे त्याच्यामधून तुम्हाला जे काही उत्पन्न मिळतं त्याचा 10% वाटा कंपन्यांनी स्थानिक माध्यमांना परत देण्याची अट या धोरणात आहे आणि कंपन्यांना $37 कोटी इतकी रक्कम परत करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने क्लिअर केलं की आमची जी काही व्यवस्था आहे तिच्यात काम करत असताना आमच्या धोरणांचं पालन तुम्हाला करावंच लागेल, अदरवाईज तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता. फ्रान्सने पण असंच केलं होतं गुगलला आणि गुगलला ते मान्य करावं लागलं होतं. स्पेनसारखा देश जो आहे तो पण खूप प्रॉपर स्टँड घेतो आणि ह्या खूप मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना फाट्यावर मारतो. तर स्पेन, फ्रान्स आणि आता ऑस्ट्रेलिया, तर बघू येत्या काळात अजून कशा पद्धतीने गोष्टी होतात. 25 जानेवारी जसा हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे तसा हा राष्ट्रीय पर्यटन दिवससुद्धा आहे. याचा उद्देश काय आहे तर पर्यटनाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणं, आर्थिक विकास साध्य करणं.
देखो अपना देश ही संकल्पना घेऊन आता 21 जानेवारी ते 22 फेब्रुवारी हा जवळपास एक महिना पर्यटन मंत्रालयातर्फे वेबिनार घेतले जाणार आहे. जागतिक पर्यटन दिवस जो आहे तो सुद्धा व्हर्च्युअलच झाला, राष्ट्रीय पण व्हर्च्युअल होणार आहे. मग विविध वारसा स्थळं असतील, सांस्कृतिक बाबी, पर्यटन उत्पादनं याच्याबद्दल जनजागृती या वेबिनारमधून केली जाईल. मग जागतिक पर्यटन दिवस कधी असतो तर 27 सप्टेंबरला असतो. हा पण व्हर्च्युअल झाला होता आभासी पद्धतीने. पत्नीचे बँक तपशील मागण्याचा अधिकार पतीला नाही, केंद्रीय माहिती आयोग. आजच्या आज लगेच पॉलिटीचं पुस्तक ओपन करून तिच्यामध्ये जे काही आहे ना सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन जे आहे तर ते तुम्ही वाचलं पाहिजे. पत्नीचं बँक तपशील मागण्याचा अधिकार पतीला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार RTI नुसार पत्नीच्या बँक खात्याचे तपशील आणि प्राप्तिकर विवरणपत्राची मागणी करण्याचा अधिकार पतीला नाही. आणि हा निकाल 24 जानेवारी 2021 रोजी केंद्रीय माहिती आयोगाने दिलेला आहे. आता याच्यामध्ये जे आहे की असं का म्हटलं आयोगाने की पती आपल्या पत्नीचे जे काही डिटेल्स आहेत बँकचे किंवा टॅक्सेशन संबंधीचे का नाही मागू शकत. एक, प्राप्तिकर विवरणपत्र भरणं ही सार्वजनिक बाब होऊ शकत नाही. ही व्यक्तिगत बाब आहे, ज्या व्यक्तीचं आहे त्याने ते बघावं, बाकीच्यांनी त्याच्यात नाक खुपसू नये. नागरिकाने प्राप्तिकर विवरणपत्र भरणे हे कर्तव्य बजावण्यासारखे, त्या व्यक्तीने ते कर्तव्य बजावलेलं आहे आणि त्याच्यात तुम्ही काय तुम्हाला काय माहिती हवी. मग व्यापक जनहिताचा उद्देश नसेल तर अशी माहिती अर्जदाराला देता येत नाही. तुम्ही पण व्यक्तिगतच हिच्यात मागताय बाबा पत्नीचं जे आहे तिच्यातून तुम्हाला खूप काही समाजकार्य करायचं आहे की बाबा दुसरं काही करणार, तर तसं नाही. त्याच्यामुळे तुमचा उद्देश व्यापक जनहिताचा नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला देऊ शकत नाही. एखाद्याची वैयक्तिक माहिती उघड करायची असेल तर केंद्रीय माहिती अधिकाऱ्याचा तसा विचार असेल तर माहिती अधिकार कायद्यातलं कलम 11 लागू होतं. माहिती अधिकार कायद्याच्या कलम 8(1)J नुसार माहिती अधिकाराने माहिती नाकारली तर कलम 11 लागू होऊ शकत नाही. म्हणजे बघा, जर माहिती अधिकाराला माहिती नाकारायची असेल तर कलम 8चा वापर तो करू शकतो, 8(1)J. आणि जर त्याला माहिती द्यायची असेल तर कलम 11चा वापर करू शकतो. हे कलम संविधानातले नाहीत, माहिती अधिकारातले कलम आहेत. ओके, MCQ करता ही गोष्ट एक महत्त्वाची आहे. ओके, आणि जे काही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतात बघा, त्यांना काय काय मिळतं तर बघा, एअरफोर्स 1 बोईंग 747-200B हे विमान आहे. मरीन 1 हेलिकॉप्टर आहे. त्याच्यानंतर ही एक कार आहे द बीस्ट, अध्यक्षांसाठीची लिमोझिन. ओके, ही कार पण तुमच्या समोर तुम्हाला दिसते आहे. हेलिकॉप्टर आहे, इकडं विमान आहे. वार्षिक भत्ता जो आहे $4 लाख करपात्र वेतन त्यांना मिळतं. $50,000 विविध खर्चासाठी, $1 लाख करमुक्त प्रवास भत्ता, $19,000 मनोरंजनासाठी त्यांना मिळतात. निवासस्थान जर तुम्ही बघितलं तर कॅम्प डेव्हिड परदेशी पाहुण्यांच्या उपचारासाठी, पाहुणचार जो काही आहे, उपचार ना पाहुणचार हा ना, करोनामुळे सगळा उपचारच झाला सगळा दूर. कॅम्प डेव्हिड, ओके, आता हे ठिकाण आहे. व्हाईट हाऊस जे आहे ते त्यांचं अधिकृत निवासस्थान असतं बघा, आणि ओव्हल ऑफिस. आणि ब्लेअर हाऊस जे आहे ते विश्रामगृह आहे. सो खरं तर हे एक्झाम दृष्टीने इतकं महत्त्वाचं नाही आहे, पण एक जस्ट जे काही जगातला सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं त्या व्यक्तीला काय काय मिळतं है ना, बेसिक है ना, क्युरिओसिटी. कार्यकाळ संपल्यानंतर वार्षिक $2 लाख निवृत्ती वेतन, $2 लाख भत्ते. त्याच्यानंतर $1 लाख अध्यक्षांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जोडीदाराला भत्ता, आपल्यासारखं जे 50% निवृत्ती वेतन. ओके, म्हणजे मज्जानी लाईफ आहे एवढंच. आता मोठ्या धरणांचा जो काही धोका आहे, म्हणजे केरळमधलं इडुक्की धरण नेहमी चर्चेत असतं बघा. 2025पर्यंत 1115 मोठी धरणं 50 वर्षाची होणार आहे. 50पर्यंत 4250 मोठी धरणं 50 वर्षाहून अधिक वयाची होणार आहे. त्याच्यानंतर केरळमधलं 100 वर्ष जुनं मुल्ला पेरियार धरण जे आहे ते फुटलं तर 35 लाख लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणजे काय की एकतर तुम्ही प्रॉपर त्याची डागडुजी करणं गरजेचं आहे आणि तिच्यामधून गोष्टी प्रॉपरली झाल्या पाहिजेत. ओके, तर आपल्याकडे इडुक्की धरणाचा मुद्दा फार गाजला होता. कुठलंही धरण जे आहे ते जर चुकून फुटलं तर तिच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते, मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक लॉस होऊ शकतो. त्यामुळं ही जी धरणं आहेत यांची डागडुजी आणि यांच्यासाठीचं जे काही रेग्युलर परीक्षण आहे ते केलं गेलं पाहिजे. आता ॲग्रिकल्चर क्रेडिट संबंधीचं आर्टिकल आहे. या आर्टिकलमध्ये एवढीच गोष्ट आहे की जे तुम्हाला टिपिकली 2-3 मुद्दे आहेत की गेल्या जवळपास 10 वर्षामध्ये जे काही क्रेडिट आहे ॲग्रिकल्चरसाठी त्याच्यामध्ये 500% वाढ झालेली आहे. 10 वर्षात
ॲग्रिकल्चर क्रेडिट म्हणजे शेतकऱ्यांना जो पैसा दिला जातो. पण हे जे क्रेडिट आहे ते 20% शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा प्रॉपरली पोहोचलेलं नाही आहे. म्हणजे परत तीच गोष्ट येते की राजीव गांधी 1 रुपया 15 पैसे तसाच हा प्रकार आहे की 10 वर्षात 500% क्रेडिट वाढलं आणि फक्त तिच्यातलं 20% शेतकऱ्यांपर्यंतही ते पोहोचत नाही. 80% शेतकऱ्यांना तुम्ही फाट्यावर मारताय. मग जातं कुठं हे सगळं? म्हणजे काय, इम्प्लिमेंटेशन हा मेजर प्रॉब्लेम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे काही क्रॉप लोन आहे किंवा शेतीसाठी दिलं पाहिजे ते नॉन फॉर्म ॲक्टिव्हिटीजकडं वळवलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की केरळमध्ये 326%, आंध्र प्रदेश 254%, तमिळनाडू 245%, एवढी व्हेरिएशन जे काही आहे ते त्याच्यामुळेच येतं. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी ॲज अ सोल्युशन म्हणजे जे काय तुम्ही जर बघितलं की ॲग्रिकल्चर हाऊसहोल्डमध्ये आता जवळपास 89.1% इतक्या लोकांकडं मोबाईल्स आहेत. मग ॲप असेल तिच्यामधून क्रेडिटची व्यवस्था आणि त्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात मग डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा एक सोल्युशन ठरतं का बाबा याच्यासाठी? तर हा सगळा मुद्दा आहे की स्मॉल फार्मर जे आहेत दे आर स्टील आउटसाईड द फेन्स. म्हणजे ही जी काही चौकट तुम्ही करून ठेवलेली आहे, हे जे काही है ना फेन्स आहे, तर त्याच्या बाहेरच आहे तो आत येतच नाही का? कारण ह्या सगळ्या सिस्टीमच्या इरेग्युलरिटीज आहेत. त्याच्यापर्यंत जो काही पैसा पोचायला पाहिजे तो कधी पोचत नाही आणि त्याच्यामुळे ते सोल्युशन आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. कालचे प्रश्न बघा. महाराष्ट्र पोलिसांकडून नागरिकांसाठी आपत्कालीन मदतीसाठी कोणती हेल्पलाईन आहे? 112. अनफिनिश्ड प्रियंका चोपडा. दिस लाईफ ॲट प्ले गिरीश कर्नाड. पेपरलेस अधिवेशनसाठी नावा ॲप्स ओडिसा. द फ्लेम बर्न्स ब्राईट सुभाषचंद्र बोस. आजचे प्रश्न घ्या. इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो हे भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे 1950 प्रमुख पाहुणे होते. इंडोनेशियाने दिल्लीतील दूतावासात बिजू पटनाईक यांचे नाव एका खोलीला दिले आहे. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. डेझर्ट नाईट 2021 बाबत बिनचूक विधान ओळखा. भारत फ्रान्स दरम्यानचा पहिला लष्करी सराव आहे. भारत व फ्रान्स दरम्यानचा पहिला हवाई लष्करी सराव आहे. फक्त ब यापैकी नाही. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. 2021चा राष्ट्रीय मतदार दिवस 10वा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. फक्त ब, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. पुणे येथील येरवाडा कारागृहात जेल पर्यटन सुरू करण्यात येणार आहे. 26 जानेवारी 2021 पासून सामान्य नागरिक येरवाडा कारागृहातील जेल पर्यटनाअंतर्गत कारागृहामधील व्यवस्था प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेऊ शकतील. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. केंद्र सरकारद्वारे सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात आली. तृणमूल काँग्रेस पक्षाने सुभाषचंद्र बोस यांची जयंती देशनायक दिवस म्हणून साजरी केली. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.